अवतारी अवतारी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम जय जय राम जय जय राम कृष्ण कृष्ण हरी जय जय राम कृष्ण कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता झाले हो झाले हो झाले हो दुःख झाले हो झाले हो झाले हो साजनी तो विठ्ठला परवा तो विठ्ठला तो माधव 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 तो माधव 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 तो विठ्ठला तो विठ्ठला म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली विठ्ठलिया तो हवे सदा
परवा तो विठ्ठला परवा राम कृष्ण हरी जय राम हरे राम हरे राम जय राम हेलो हा परिमळ गेलिया ओस फूल देठी 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 आयुष्याचे वटी देह तैसा आयुष्याचे वटी देह तैसा आयुष्याचे वटी देह तैसा घडी घडी काळ वाटयाची पाहे घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश आजी अनुताप घेऊन साबण अनुताप घेऊन आजी अनुताप घेऊन साबण अनुताप घेऊन काहीतरी बोध करी मला काहीतरी बोध करी काहीतरी बोध एक तास उरला खटवांग राया एक तास उरला एक तास उरला खटवांग राया भाग्य दशा कैसी प्राप्त झाली भाग्यदशा कैसे प्राप्त झाली सापडला हरी दयाला साधणे सापडला हरी दयाला साधणे
एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली त्या नाही मागुता जन्म घेणे ओंकार कुमार जैन विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार अपरिमळ गेली परिमळ
अविश्वासी भटे अविश्वासी भटे अविश्वासी भटे अविश्वासी भटे देह सा आयुष्यासे भटे आयुष्यासे भटे देह तैसा हरी मुखी गाता हरि मोगी गाता हर पली चिंता हर पली चिंता हर पली चिंता हरि मुखी गाता हरि मुखी गाता आयुषा सेवती देहतैसा आयुषा सेवती देहतैसा हे हरि मोगी गाता हरि मोगी गाता हर बलिएता हर गिराता हे दयान मागुता दयान मागुता दयान मागुता दयान मागुता 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 दयान मागुता दयान दयान मागुता ये दयान मागुता ये दयान मागुता मागुता जन्म घेणे दया
दयान मागोता विठ्ठल 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 विठ्ठली कबर दे हरि विठ्ठल श्रीनाथ हरिनाथ भगवान ईश्वर महाराज संत तुकाराम महाराज बोलो रे भाई सब संतान की जय विठाल 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 परिमळ गेलिया ओस फुल देठी परिमळ गेलिया ओस फुल देठी
आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश हाची अनुताप घेऊन सावधान हाची अनुताप घेऊन सावधान काहीतरी बोध करी म्हणा एक तास उरला खटवांग राजासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली सापडला हरी तयाला साधने एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे समचरण सरोजम सांद्र नीला बुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदय धवल हस्तं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथमनमन पांडुरंगा करू प्रथमनमन त्यांच्या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत् खिल शक्तिधर स्वधाम्ना अन्योश्च हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत पवन सुत
करुणा करा दया करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा हो तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी हो तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या परिमळ गेली या ओस फुल देठी परिमळ गेली या ओस फुल देठी आयुष्या सेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाहे अजूनी किती आहे अवकाश प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग शांतीचे प्रतीक पैठण निवासी शांतीब्रह्मनाथ महाराज यांच्या हरिपाठातील 6 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला आणि या मनुष्य देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला उद्धाराचा संदेश देणारा नवे नवे या मनुष्य देहाची नश्वरता व्यक्त करणारा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की आज आपण सर्वजण या ठिकाणी कशाच्या निमित्ताने जमलेलो आहोत हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे सर्वांना ठाऊक आहे सुनीता दादाराव पाटील खऱ्या अर्थानं त्यांना अखंड सौभाग्यवती असं म्हणता येईल पतीच्या अगोदर स्त्रीचं जाणं हे फार भाग्याचं लक्षण आहे मैबा त्या स्त्रीला फार मान असतो वरतीही आणि खाली बरोबर आहे ना म्हणून त्यांना आपण अखंड सौभाग्यवती असं म्हणू शकतो आणि दुसरी गोष्ट त्यांचं हे 5वं पुण्यस्मरण संक्रांतीच्या दिवशी आले आज सूर्याचं उत्तरायण चालू झालंय म्हणजे हा चांगला पर्व काळ आहे आणि आजच्या तिथीला त्यांचा हा पुण्यस्मरणाचा सोहळा आहे खऱ्या अर्थानं भाग्यवान आहेत बरं त्या आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या काहीतरी ऋणातून उपकारातून उतराई होण्यासाठी त्यांच्या सर्व कुटुंबियांनी हा केलेला अट्टहास आहे त्यांच्या पश्चात त्यांचे जे पती आहेत दादाराव वामनराव पाटील सर तसेच त्यांच्या दुसऱ्या पत्नी शारदाताई दादाराव पाटील तसेच त्यांचा मुलगा वैभव दादाराव पाटील वैष्णव दादाराव पाटील आणि मुलगी सृष्टी दादाराव पाटील या सर्वांनी आपल्या आईच्या म्हणा आपल्या पत्नीच्या म्हणा ऋणातून उतराई होण्यासाठी केलेला हा भावनिक प्रयत्न म्हणजे आजचं कीर्तन आहे विठ्ठल आजच्या या कीर्तनासाठी
महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजन आज या ठिकाणी आहेत. त्यामध्ये सुंदर अशी चाल. पण आपलं कीर्तन होणार आहे हं? कारण तुमच्या परिसरातले श्रोते हे फार कीर्तन प्रेमी आहेत. आमच्याकडे हे असं घडलं असतं का लोक मगच घरी गेले असते. म्हणून आता थोडे शांत राहा. अगदी 1 तासभर आपण मस्त अशी सेवा करू. अगदी थोडक्यामध्ये अल्पसा परिहार देणारे माझ्या कीर्तनासाठी उपस्थित सर्व महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजन मंडळी, त्यामध्ये आमच्या सोबत जे आलेले ज्यांची सुंदर चाल आपण गायली, आदरणीय हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार आप्पा महाराज चिलगर आहेत. तसेच त्यांच्या पाठीमागे ज्यांनी कोरस केला हरिभक्ती परायण संगीत विशारद संगीत अलंकार उमेश दादा हाके हे देखील उपस्थित आहेत. तसेच उत्कृष्ट अशी गायनाची साथ करण्यासाठी हरिभक्ती परायण संगीत विशारद संगीत अलंकार आमचे दत्ता महाराज आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आणि उत्कृष्ट पकवाजाची साथ करण्यासाठी मूर्ती लहान कीर्ती महान असे नागेश दादा राऊत यांनाही मनापासून धन्यवाद. विनेकरी बाबा ग्रामस्थ भजनी मंडळी सर्वांना मनापासून धन्यवाद. आणि सर्वात जास्त मनापासून धन्यवाद मला द्यावे वाटतात साऊंड सिस्टम. खरी परेशानी त्यांची आहे. आणि तुम्ही या पाटील परिवारावरती प्रेम करणारी सर्व ग्रामस्थ, खरं सांगू का, इतका माहोल चांगला जमून आला होता. मला असं वाटू लागलं हे कीर्तन पुण्यस्मरणाचं नाही, तिथं सप्ताह चालू आहे काय असं वाटू लागलं. मैबाप हे कोणाच्याही पुण्यस्मरणाला होत नाही. एकतर त्यांचं काहीतरी पूर्वजन्मीचं भाग्य म्हणावं लागेल आणि सरांवरती असणारं सर्वांचं प्रेम, आणि या प्रेमा खातीर आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. अभंग सेवेसाठी नाथ बाबांचा निवडलाय. आता शांती हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर नाथ बाबा उभे राहतात, बरोबर आहे ना. सध्याच्या परिस्थितीला माणसाच्या जीवनामध्ये कशाचीच कमतरता नाही, परंतु तरी सुद्धा माणसाचं मन असं अशांत आहे, समाधान नाही. आतून माणसाला चिंत्या रोग लागलेला आहे. म्हणून समाधानी कसं राहायचं, या दुःखी जीवनामध्ये माणसानं कसं संयमी राहायचं, किती शांत राहायचं, हे नाथ बाबांचं चरित्र वाचल्यानंतर माणसाला कळतं. अशा शांती ब्रह्म नाथ महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडलाय. विठाला विठाला आणि खऱ्या अर्थानं मराठी संत साहित्यातील 70% लिखाण एकट्या नाथबाबांचे. म्हणून नाथांचे वारकरी संप्रदायावर फार मोठे उपकार आहे. नाथ बाबा या अभंगामध्ये या मनुष्य देहाची नश्वरता सांगतात. परिमळ गेली या ओस फुल देठी आयुष्या सेवटी देह तैसा. बाबा एकदा का या शरीर रूपी फुलातला आत्मा रूपी सुगंध निघून गेला की या शरीराला पुन्हा शून्य किंमत राहते, शून्य. परिमळ गेली या ओस फुल देठी आयुष्या सेवटी देह तैसा. आणि जाणं हे प्रत्येकाला आहे, मरण अटळ आहे. एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचंय. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. आणि हाच अनुताप माणसानं लक्षात घेऊन सावध होणं गरजेचं आहे. हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. हा अनुताप लक्षात घेऊन सावध होणं गरजेचं आहे. आणि मनाला काहीतरी बोध झाला पाहिजे. काय बोध झाला पाहिजे की माणसाला हे मनुष्य शरीर मिळालंय हे भगवंताच्या भजनासाठी आहे. म्हणून कोणी कोणी आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला. नामस्मरणाच्या ताकदीवर कोणी आपला उद्धार केला, कोणाचं भलं झालं. नाथ बाबा एक उदाहरण देतात. एक तास उरला खटवांग राजासी भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. सापडला हरी तयाला साधने. कोणत्या साधनाने तो परमात्मा प्राप्त झाला? हरिमुखी गाता हरपली चिंता.
हरी हरी नामस्मरण केलं आणि तो परमात्मा प्राप्त झाला. हा अभंगाचा सरळ भाव. विठाल ऐका तर शब्द कसं बसून घ्या खाली. नाथ बाबा सांगतात की एखादं बागेतलं फूल आपण तोडलं की ते फूल काही क्षणापुरतच असं टवटवीत राहतं. विठ्ठल विठ्ठल समोर बसून घ्यायचंय. आता पटपट आठवा, आपल्याकडे वेळ थोडा आहे. हा आधीच उशीर झालेला आहे. आता सगळी जण आपापल्या जागेवर बसून घ्या. हे इकडे उभं राहिलेली मंडळी, तुम्हाला जागा आहे पुढे, इथं बसा. हा तिथे काही तुमच्यासाठीच टाकलंय, ते बसून घ्या. नाथ बाबा या अभंगामध्ये या मनुष्य देहाची नश्वरता सांगतात की हा देह किती नाशिवंत आहे. की जसं एखादं बागेतलं फूल तोडावं, काही क्षणानंतर ते असं त्याच्या पाकळ्या गळायला लागतात, ते असं ओस पडायला लागतं. ते देठावर राहतं पण ओस राहतं ओस. अगदी त्याप्रमाणे एकदा का या शरीरातला आत्मा निघून गेला की मैबाप या शरीराची अवस्था त्या सुगंध निघून गेलेल्या फुलाप्रमाणे होते. हे नाथबाबा सांगताय. आणि माणसाचं आयुष्यच असं आहे, जसं फुलातला सुगंध निघून गेला की फुलाची जागा कचरा कुंडीत आहे. शेंगामधला शेंगदाणा निघून गेला की त्या टरफलाची जागा ही उकिरड्यावर आहे. तसं मैबाप एकदा का शरीरातला आत्मा निघून गेला की या शरीराची जागा स्मशानात आहे. लक्ष्येला ठाव स्मशानीचा, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्येला ठाव स्मशानीचा. पुन्हा या शरीराची जागा ही स्मशानात आहे.
म्हणून जाणं निश्चित आहे मैबाप. पण एवढं सांगायचंय की जरी या शरीर रूपी फुलातला आत्मा रूपी सुगंध जरी निघून गेला तरी माणसानं जीवन जगत असताना असं कर्तृत्व करावं, असं जीवन जगावं जेणेकरून आपल्या कर्तृत्वाचा सुगंध पाठीमागे दरवळला पाहिजे. उत्तम जीवन देते मागे तुमा, उत्तम जीवन देते मागे तुमा, उत्तम जीवन देते मागे तुमा, उत्तम जीवन देते मागे. हे तुका मनाची सारे उत्तम तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. माणूस कमीत कमी कीर्ती रूपानं पाठीमागे उरावा. बरोबर आहे ना? असं जीवन जगावं. बघा, मरणानंतरचा स्वर्ग आणि मरणानंतरचा नर्क कोणी पाहिलेलं नाही, हे फक्त आपण ऐकलेलं आहे. बरोबर आहे ना? किंवा गेलेली माणसं सांगायला परत आली नाही की बाबा स्वर्ग असा आहे, नरक असा आहे. नंतरचं स्वर्ग नरक आपल्याला माहित नाही, पण आपण इथंच स्वर्ग निर्माण करू शकतो. समजा तुम्ही प्रत्येकाच्या संकटामध्ये कामी येत असाल, तुम्ही प्रत्येकाच्या कोणत्याही कार्यामध्ये उभे आहेत. 4 लोक तुम्ही बोलत असताना तुमचं बोलणं ऐकून घेत असतील, गावामध्ये लोक तुम्हाला मानत असतील, 4 लोक तुमच्या पायावर लोटांगण घालत असतील, तर मैबाप तुम्ही जिवंतच स्वर्गात आहेत. ऐका, इथंच या मृत्यू लोकालाच आपण स्वर्ग नाव देऊ शकतो. बरोबर आहे ना? आणि काही माणसं असं जीवन जगतात की काही खाऊ नये ते खातात, पिऊ नये ते पितात, इतकं गलिच्छ जीवन जगतात की त्यांच्या घरचेच माणसं त्याच्या मरणाचा नवस करतात की बाबा हे कधी मरतं एकदाच. मग असं जीवन जर तुम्ही जगत असाल तर मला सांगा, तुम्ही इथंच नरकात आहेत, याच्यापेक्षा वेगळा नरक नाही. म्हणून इतकं सुंदर जीवन जगावं की माणूस मेल्यानंतर कमीत कमी 10 वर्ष जगावा. लक्षात येते ना माझं बोलणं? तुमच्या गावात घडलं का असं कधी माणूस मेल्यावर 10 वर्ष जगला? हा, अहो जिवंत उदाहरण आहे. आता ताई साहेबांना जाऊन 5 वर्ष झाली, पण आजही त्यांच्या स्मृती जिवंत आहेत ना. माणूस गेल्यानंतर 10 वर्ष तरी कमीत कमी त्याच्या आठवणी शिल्लक राहाव्यात, लोकांनी त्यांची आठवण काढावी, इतकं सुंदर जगावं. नाहीतरी नाथ बाबा सांगतात की मरण येणार आहे, एक दिवशी तो काळ येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल. ही अटळ आहे, हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे अंतिम सत्य आहे. म्हणून माणसानं मरणाला विसरू नये. काही गोष्टी माणसानं जीवनामध्ये विसरायच्या आणि काही गोष्टी विसरायच्या नाही. ऐका, आता काय विसरायचं नाही. एक माणसानं देवाला विसरू नये. दुसरी गोष्ट देवाच्या नामाला विसरू नये. तिसरी गोष्ट साधू संतांना विसरू नये. चौथी गोष्ट जन्मदात्या माय बापाला विसरू नये. आणि 5वी गोष्ट आहे माणसानं मरणाला विसरू नये. आणि कशाला विसरायचं हे ऐका. आता आपण एखाद्यावर केलेले उपकार हे विसरायचे असतात, ते कधी आठवणी ठेवायचे नाही. किंवा दुसऱ्यानं आपल्याला एखादा वाईट बोललेला शब्द तो कधी मनात ठेवायचा नाही, तो विसरून जायचा. पण आपलं होतं माईबाप असं, आपलं उलट होतं. उलट जे विसरायचं ते विसरत नाही. एखाद्या माणसानं आपल्याला एखादा शब्द चुकीचा बोलला की आपण तो आयुष्यभर मनात ठेवतो. तो मला असं बोलला का, मरुस तर त्याच्या दारात जाणार नाही. होतंय ना असं? म्हणून ह्या गोष्टी विसरायच्या. मग काय विसरू नये सांगितलं? देवाला विसरू नये. का बरं देवाला विसरायचं नाही? अरे ज्या भगवंताने आपल्याला हा सुंदर नरदेह दिलाय, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गाईन गुण तयाचे. ज्यानं हा सुंदर नरदेह दिलाय त्या भगवंताला विसरू नका मायबा. मला सांगा, देवानं जर आपल्याला लुळं पांगळं खुळं केलं असतं, आता नरदेह तर दिलाय पण सगळी इंद्रिय साबूत दिल्या,
लुळं पांगळं खुळं केलं असतं तर काय अवस्था झाली असती. अरे एवढे सुंदर इंद्रिय देऊनही आपल्याला त्याचं भजन करणं होत नाही, मग आपल्यासारखी बदमाश आपणच आहे, बरोबर ना. जन्माला येताना हा जीव देवासोबत मोठे मोठे वादे करतो, हे देवा एकदा या गर्भवासाच्या दुःखातून मला बाहेर काढ, बस आयुष्यभर तुझं चिंतन करेन. एक वेळ करी या दुःखावे गळे, एक वेळ करी या दुःखावे गळे, एक वेळ करी या दुःखावे गळे, एक वेळ करी या दुःखावे गळे. दुरिताचे तार जन्माला येताना जीव देवाला म्हणतो, देवा एकदा या गर्भवासाच्या दुःखातून दूर कर, आयुष्यभर तुझं चिंतन करेल. पण जन्माला आला की माणूस देवाला विसरतो. नवे नवे माणसं देवच नाही असं म्हणतात, पण ऐका, देव नाही म्हणणाऱ्या माणसांसाठी मी सांगते, देव नाही जर असं सगळ्यांनी मनात ठरवलं ना मैबाप, परिस्थिती अशी निर्माण होईल, जिथं आज बकरे उलटे लटकवतात ना तिथं माणसं लटकवल्या जातील. लक्षात ठेवा. कुठेतरी हे धार्मिक कार्य चालू आहे, कुठेतरी कथा कीर्तन चालू आहे म्हणून सगळं ठीक आहे, नाहीतर माणसामध्ये आसुरी वृत्ती निर्माण झाली. खऱ्या अर्थानं कमीत कमी त्याच्यामुळे तरी भगवंताला विसरू नका. अरे भगवंताने हे सुंदर इंद्रिय दिले, मला सांगा या डोळ्याची सार्थकता कशात आहे? डोळे कशासाठी दिले देवाने? डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे गुण, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. देवाने पाय कशासाठी दिले? जव हे सगळं सिद्ध आहे, हात चाला वया पाय तव तू आपुले स्वहित साहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रा करण्यासाठी, पंढरपूरची वारी करण्यासाठी पाय दिले, याच्यासाठी पायाची सार्थकता आहे. या हाताची सार्थकता कशात आहे? भगवंताची पूजा करण्यामध्ये. म्हणून मैबाप, देवानं हा नरदेह केवळ भोजनासाठी नाही तर भजनासाठी दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला पाटा बादिकेचा. फक्त खा प्या आणि मजा करा एवढ्यासाठी नाही. औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया कहाँ का जमाना खोया, खाया पिया सुख से सोया कहाँ का जमाना खोया, खाया पिया सुख से सोया कहाँ का जमाना गया. भगवंताने हा भजनासाठी दिलेला आहे. बरं ऐका, आणखी दुसरी गोष्ट, एकतर हा देह देवासाठी पडावा, एकतर हा देह देशासाठी पडावा, नाहीतर हा देह धर्मासाठी पडावा. याच्यामध्ये या जीवनाची सार्थकता आहे. म्हणून मैबाप, माणसानं नाही त्या गोष्टीवर मरण्यापेक्षा देवासाठी मरा. वृंदावनवासियांच्या मुखातलं वाक्य आहे. वृंदावनवासी म्हणतात, कोई किसी की चाल पे मरता है, कोई किसी के माल पे मरता है, मगर असली मरना तो ये है जो यशोदा के लाल पे मरता है. याला म्हणायचं खरं मरण. म्हणून ज्याचं शरीर देव देश आणि धर्माच्या कामी येतं, खऱ्या अर्थानं मैबाप त्यांचा शेवट गोड झाला असं म्हणता येईल. विठाला
म्हणून देवानं हे शरीर ज्याच्यासाठी निर्माण केलंय माणसानं ते त्याच्यासाठीच वापरावं. जी वस्तू ज्याच्यासाठी आहे ती त्याच्यासाठीच वापरली पाहिजे. बघा, एक बाई छत्रीच्या दुकानात गेली आणि दुकानदाराला म्हणली, दादा छत्री कितीला आहे? तो म्हणला, ताई 2000 रुपयाला. हे म्हणली 2000ला आणि छत्री? म्हणलं तुम्ही किमतीवर जाऊ नका, 5 वर्ष काही होणार नाही, गॅरंटी देतो. फक्त 2 पथ्य पाळायचे. काय? पावसात भिजवायची नाही, उन्हात काढायची नाही. मला सांगा, देव घरात पुजायची आहे का? जी वस्तू ज्याच्यासाठी दिली ती त्याच्यासाठी वापरली पाहिजे. तसं या शरीराची सार्थकता केवळ पैसा कमवणं, घरदार बांधणं एवढ्यातच नाही. म्हणता संसार तर केलाच पाहिजे, परंतु निव्वळ संसारच करणं, जसं आलं तसं मरणं, याला जगणं म्हणत नाही. मग तसं तर चिमणी सुद्धा आपल्या पिलांसाठी घरटं बांधते ना. मग पशु पक्ष्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? म्हणून मैबा भगवंताने हा सुंदर नरदेह दिलाय, ते भगवंताचं चिंतन करा, नामस्मरण करा, भगवंताला विसरू नका. आणि जर तुम्ही देवाला विसरलात तर परिणाम विसरली तारा वरदानी हरणी. विसरली तारा वरदानी हरणी. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. पुन्हा पुन्हा या जन्म मरणाच्या फेऱ्या चुकवाव्या लागतात, म्हणून देवाला विसरू नये. दुसरी गोष्ट, माणसानं देवाच्या नामाला विसरू नये. का बरं भगवंताच्या नामाला विसरू नये? मैबाप, या कलियुगामध्ये उद्धार करून घ्यायचा असेल तर सगळ्यात सोपं साधन साधू संतांनी सांगितलंय नामस्मरण. नाम हे सारातलं सार आहे, नाम हे गोडातलं गोड आहे, नाम हे गगनापेक्षाही वाढ आहे, गगनाहुनी वाढ नाम. असं हे सारातलं सार असणारं नाम, या नामाला विसरू नका. आणि जर तुम्ही देवाच्या नामाला विसरला तर परिणाम ज्ञानोबराय सांगतात, नामासी विन्मुख तो नर पापिया. नामासी विन्मुख तो नर पापियान, हरिविन धावया न पवे कोणी. म्हणून देवाच्या नामाला विसरू नका. तिसरी गोष्ट, माणसानं साधू संतांना विसरू नये. का बरं? आपल्यावरती अनेक जणांचे उपकार आहेत, त्यामध्ये साधू संतांचे सुद्धा उपकार आहेत. वाईट मार्गाला चाललेल्या समाजाला योग्य दिशा दाखवण्याचं काम साधू संतांनी केलंय. की बाबा, आम्ही या मार्गाने चाललो, हा मार्ग तुमच्यासाठी योग्य आहे, तुम्ही इतरत्र न जाता तुम्ही याच मार्गाने या, तुमच्या जीवनामध्ये गुंता पडणार न पडे गुंता कोणते काही न पडे गुंता. तेरे चिकते जानु दाता
पडे गुंता कोठे काही. बाबा तुम्ही याच मार्गाने या, नाही तिकडे जाऊ नका. साधू संतांनी आपल्याला धर्म शिकवला. मैबाप धर्म कशाला म्हणतात धर्म? धर्म शब्द ऐकला की आपल्या डोक्यामध्ये एकच खूळ भरलेले. काय धर्म म्हटलं की हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म. ही धर्माची इतकीच व्याख्या नाही. धर्माची व्याख्या साधू संतांनी याच्यापेक्षाही पलीकडे सांगितली. मग कशाला म्हणायचं धर्म? आपलं जीवन जगण्यासाठी, चांगलं जीवन जगण्यासाठी साधू संतांनी आपल्याला जे नियम घालून दिलेत ना, मनाचा ब्रेक कुठे दाबायचा, तोंडाचा ब्रेक कुठे दाबायचा, हे जे नियम आहेत ना, याला धर्म म्हणतात. काही माणसं म्हणतात बाबा धर्मापेक्षाही कर्म श्रेष्ठ आहे. धर्मापेक्षा कर्म श्रेष्ठ आहे. कर्मच केलं नाही तर आपल्याला खायला मिळेल का, असं काहींचं मत आहे. पण ऐका, कर्मापेक्षाही धर्म कसा श्रेष्ठ आहे मी तुम्हाला समजावून सांगतो. आता तुम्ही इथं कीर्तन ऐकताय, हे तुमचं काय चालू आहे? तुमचं कर्म चालू आहे. मी कीर्तन सांगते हे माझं कर्म आहे. आता हे गायक वादक सुंदर गातात वाजवतात, हे त्यांचं कर्म चालले. काही माणसं दारू पितात, हे त्यांचं कर्म आहे. काही माणसं दूध पितात, हेही त्यांचं कर्म आहे. काही माणसं संस्कारी असतात, रोज उठलं की आपल्या आई वडिलांचं दर्शन घेतात, हे सुद्धा त्यांचं कर्म आहे. आणि काही माणसं एवढे दुराचारी असतात की ते सख्य आपल्या जन्मदात्या माईबापाला शिव्याही देतात, पण ते त्याचं कर्म आहे. मग याच्यामध्ये धर्माची भूमिका नेमकी काय आहे? तर धर्म माणसाला शिकवतो की बाबा कोणतं कर्म करावं आणि कोणतं कर्म करू नये, काय चांगलं आहे काय वाईट आहे, याला म्हणायचं धर्म. विठ्ठला प्रत्येकाला आपोआपला धर्म संतांनी शिकवलाय. स्त्रीचा धर्म, राजाचा धर्म. स्त्री धर्म काय सांगतो की स्त्रीनं पतीची सेवा करावी, हा स्त्रीचा धर्म आहे. राजानं प्रजेची सेवा करावी, हा राजाचा धर्म आहे. साधू संतांनी आपल्याला हा धर्म शिकवला. दुसरी गोष्ट, साधू संतांचा अवतारच तुम्हा आम्हासाठी माहिती. प्रत्येकाच्या येण्याचं काही ना काही कारण आहे. इथं विनाकारण कोणी आलं नाही. तुम्ही आम्ही विनाकारण आलो नाही, साधू संत विनाकारण आले नाही, आणि देवही विनाकारण आले नाही. सांगा बरं, भगवंतांनी का अवतार घेतला? का देवाला प्रत्येक युगामध्ये अवतार घ्यावा लागतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. किंवा परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्म आपुल्या पाळीशी भक्तजना. किंवा जब जब होई धर्म की हानी
तब तब धरी प्रभु विविध शरीरा करहि कृपा निधि सज्जन पीरा राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय देवाचा अवतार आहे सज्जनाचं रक्षण आणि दुर्जनाचा नाश, बरोबर आहे ना? मग मला सांगा बरं, इथं बसलेले मंडळी, आपल्यापैकी कोणी सज्जन आहे का? जे सज्जन आहे त्याने हात वरती घ्या प्रामाणिकपणे. सज्जन आहे का कोणी? सगळेच बरं, टाळकरी माळकरी विनेकरी कीर्तनकार वादक गायक सगळ्यांसाठी म्हणते मी. जे सज्जन असेल त्यांना प्रामाणिकपणे हात वर घ्यायचा. मला माहित आहे कोणाचाच वर होणार नाही, कारण माईबाप आपण स्वतःला सज्जन म्हणू शकत नाही. माणूस हा चुकीचा पुतळा आहे, कळत नकळत आपल्याकडून पापही घडतातच. सज्जन ही उपमा फक्त साधू संतांनाच लागू होते. मग आपण सज्जन नाही बरं, दुर्जन. दुर्जन कोण आहे जरा हातवर घ्या. सज्जनही नाही आहे का कुणीकडे? ऐका, सज्जन नाही दुर्जन नाही. आता सर्वांचं लक्ष इकडे असू द्या. सज्जन नाही दुर्जन नाही, मग आपण नेमके कोणत्या गटातले? हा, आपण मधल्या गटातले आहे की नाही? आपण शिंदे गटाचे का? आपल्यासाठी देवाचा अवतार नाही, आपण सज्जन नाही आणि दुर्जनही नाही. मग आपल्यासाठी नेमकं कोण आहे? आपल्यासाठी कोणी अवतार घेतला? अवतार तुम्हा अवतार तुम्हा धराया कारण उत्तराया जन जड जीवा. तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी साधू संत इथं अवताराला आले. मैबाप कितीही सामान्यातला सामान्य माणूस असू द्या, तो जर का संतांच्या संगतीत गेला ना, त्याच्या जीवनाला सुगंध आल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर म्हणतात की बाबा, संगती करायची असेल तर संताची करा, दुर्जनाची सावली ही माणसांना अंगावर पडू देऊ नये. संतांच्या संगतीमध्ये जसं सर्वसामान्य माणसाच्या जीवनाला सुगंध येतो, याच अर्थाचा एक अभंग तुकोबरांचा आहे बघा. संतांनी सरता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिलेल्या. चंदनाच्या संगतीमध्ये बोरीलाही सुगंध प्राप्त होतो, बरोबर आहे ना? आता थोडक्यात बोर म्हणजे आपण संसार धरू, संसार. जितकं संसारिकानं संसारिकाची संगत केली की तितका माणूस संसारामध्ये बांधला जातो. बघा तुम्ही बोरीच्या जवळ जाऊन बघा, हा अशी पकडते ना ती बोर माणसाला, आणि त्यातली ती वाकड्या काटेची असेल तर मग बघायचंच काम नाही. तसं ती बोर म्हणजे आपण संसार धरू, संसार. आणि चंदन ही उपमा साधू संतांना दिली. म्हणून संतांच्या संगतीत गेलात तर निश्चितच तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आणि जर वाईटाची संगत केली ना मैबाप, तर जीवन अधोगतीला गेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल म्हणून संत संगती गरजेची प्रत्येकाच्या जीवनामध्ये. पण इथं प्रश्न असा निर्माण होतो
की बाबा सगळ्यांच्या तोंडून आम्ही ऐकलंय की संताची संगत करा, संताची संगत करा. संत संगतीची प्रत्येकाला गरज आहे. पण मला सांगा, अशा खऱ्या संताची ओळख कशी होणार? कारण हे कलियुग आहे. कलियुगामध्ये खरे साधू, खरे संत ओळखणं हे फार कठीण झालंय. आता खरं सांगायला गेलं तर साधूची व्याख्या काय आहे बरं? जिसके ऊपर छाता नहीं, जिसका परिवार से नाता नहीं, जिसके पैर में जूता नहीं और जिसका बैंक में खाता नहीं, उसे कहते हैं साधू. पण हल्लीच्या काळात पाहायला गेलं तर गादीसाठी, मठासाठी साधूचेच भांडणं असतात. नवे नवे साधूचे जे शिष्य आहेत ना, त्यांचे भांडणं कोर्टात जातात. कोर्टात, आणि कोर्टात जो बसलेला असतो ना निकाल द्यायला, तो बिचारा संसारिक आहे. आणि संसारिक माणूस साधूला समजून सांगतो, अरे कोणता न्याय आहे? हे कलियुग आहे, यालाच म्हणायचं कलियुग. मग खऱ्या साधूची ओळख कशी होणार या कलियुगामध्ये? काय आहे साधूची व्याख्या? तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेतू फक्त आणि फक्त तो परमात्मा आहे, ज्यांचा विषयच नारायण झालेला आहे, त्यांना म्हणायचं संत. मैबाप साधू संतांची एवढी निष्ठा होती नामावर, इतकी निष्ठा होती भगवंतावर. तुकोबरायांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर तुकोबराय बहिर देशाला जरी चालले, लोक जर म्हणले ना तुकोबराय अहो तुम्ही बहिर देशाला चालला, मुखामध्ये नामस्मरण आहे, अहो अमंगळ ठिकाणी चाललाय तुम्ही, तरी मुखामध्ये देवाचं. त्यावेळी तुकोबराय सांगायचे, काय सांगू बाबा, माझी मज झाली. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलाशे. म्हणून असे संत, त्या साधू संतांना कधी विसरू नका मैबा. खऱ्या संताची ओळख करायची असेल तर खरे संत हे केवळ माळा घातल्यावरून आणि गंध लावल्यावरून ओळखायचे नसतात. बाह्यरंग साधनेवरून संत ओळखायला येत नाहीत, अंतरंग साधना बघावी लागते की मैबाप अंतकरणामध्ये काय नांदत आहे. नाहीतर रात्रभर भजन करायचे, दिवसभर माना कापायचे, याला संत म्हणतात का? केवळ माळा घातल्या म्हणजे संत नाही. नवती ते संत माळा मुद्रांच्या भूषणे, किंवा नवती ते संत करिता कवित्व, किंवा कीर्तन केलं म्हणजे काही संत होत नाही. मग संताची व्याख्या तरी काय आहे? कोणाला म्हणावं संत? एकदा स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याकडे एक माणूस गेला आणि रामकृष्ण परमहंसांना त्याने एक प्रश्न विचारला की महाराज, साधू किसे कहते हैं? आता आश्चर्य वाटलं महाराजांना की बाबा हा माझ्याकडून आलाय, मलाच विचारतोय की साधू कोणाला म्हणायचं.
ओळखलं रामकृष्ण परमहंसांनी की हा माणूस नक्की कोणत्या प्रकारचा आहे, आणि उलट त्यालाच विचारलं की बेटा मुझे पता नहीं साधू किसे कहते हैं, आपको पता है तो बताओ. त्यावेळी त्यानं उत्तर दिलं, महाराज साधू में और कुत्ते में कुछ अंतर नहीं है. काय म्हणला तो? साधू में और कुत्ते में कुछ अंतर नहीं है. बोले कैसे? वो बोला साधू भी दर दर भटकता है भिक्षाम देहि मां, और कुत्ता भी दर दर भटकता है रोटी के लिए, तो दोनों में क्या अंतर है. राग आला रामकृष्ण परमहंसांना. उठले आणि खाडकन कानाखाली लावली. हा अशी नाही, जोरात लावली जरा. कानाखाली लावली आणि पुढे आता रामकृष्ण परमहंस बोलतात. महाराज म्हणतात, बेटा तू कहता है कि कुत्ते में और साधु में अंतर नहीं है, तो सुन. कुत्ता भी दर दर भटकता है और साधु भी दर दर भटकता है. कुत्ते को जब रोटी मिलती है तो कुत्ता एक कोने में जाता है, वहां अगर दूसरा कुत्ता आया तो रोटी छोड़कर दूसरे कुत्ते को काट के खाता है. मगर हमारे साधु को जब रोटी मिलती है वहां अगर कुत्ता आया तो हमारा साधू बाट के खाता है, इसे कहते हैं साधू. याला म्हणायचं संत. संतांचं हृदय हे नवनीतासारखं मृदू असतं. त्यांच्या अंतकरणामध्ये दया ही ओतपोत भरलेली असते. मृदू सभा हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणारा. याला म्हणायचं संत, याला म्हणायचं संत. म्हणून मैबाप अशा खऱ्या साधूची संगत होणं हे खऱ्या अर्थानं भाग्य आहे. म्हणून अशा संतांना कधी विसरू नका. दुसरी गोष्ट, माणसानं आपल्या जन्मदात्या माय बापाला विसरायचं. अरे ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलाय, हाडाचं काढ रक्ताचं पाणी करून लहानाचं मोठं केलंय, ते जन्मदात्या माय बापाला मुलं विसरतात. पण ऐका, जीवनामध्ये तुम्ही कितीही मोठं पद प्राप्त केलं, कितीही मोठं यश गाठलं, कितीही जीवनामध्ये पैसा कमवला, पण जोपर्यंत आईची कौतुकाचे 2 शब्द आणि बापाची कौतुकाची थाप पाठीवर पडत नाही, तोपर्यंत माणसाला आपलं ते यश यश वाटत नसतं. कितीही जीवनामध्ये पैसा कमवा गड्या, पण खरं धन काय असेल तर ते आपले माय बाप आहे. चाहे जितने मैं पैसे कमा लूं, चाहे जितने मैं पैसे कमा लूं, असली दौलत तो माता पिता है, असली दौलत तो माता पिता है, असली दौलत माता पिता है, असली दौलत माता पिता है. चाहे जितना मैं मंदिर में जाऊं, चाहे जितना मंदिर में जाऊं, असली दौलत तो माता पिता है, असली दौलत तो माता पिता है, असली दौलत तो माता पिता है, दौलत तो माता पिता है. साया मामा है जरूरी, उनके बिन जिंदगी अधूरी. चाहे भागू मैं, चाहे भागू मैं, चाहे भागू मैं खुशियों के पीछे, असली सुख मेरे माता पिता है, असली सुख मेरे माता पिता है, असली सुख मेरे माता पिता है, असली सुख मेरे माता पिता है. मैबाप, खरं जर देव पाहायचा असेल तर आपल्या घरातच आहे, दुसरीकडे नाही. देव मंदिरात नाही, देव गुरुद्वार मध्ये नाही. मंदिर में ना मिलेंगे, गुरुद्वार ना मिलेंगे, मंदिर में ना मिलेंगे, गुरुद्वार ना मिलेंगे, घर में ही बैठे हैं तेरे भगवान, घर में ही बैठे हैं तेरे भगवान. कर ले माँ को प्रणाम, अपने पिता को प्रणाम, कर ले माँ को प्रणाम, अपने पिता को प्रणाम.
अपने पिता को अपने पिता म्हणून मायबाप जीवनामध्ये कधी माय बापाला विसरू नका. काही माणसं जीवनात सगळी कामं चांगली करतात पण एक चूक त्यांच्याकडून होते, ते माई बापाला नीट बोलत नाहीत. मग अशा माणसासाठी ज्ञानोबारायांचं बोलणे बघा, ज्या माणसाची समाजामध्ये फार त्याला मानपान आहे, समाजामध्ये त्याची खूप पोहोच आहे, पण जर तो माई बापाला चांगलं सांभाळत नसल, आई वडिलांना तो चांगलं बोलत नसल, तर ज्ञानोबाराय सांगतात घरी माता पितरा धड बोली नाही संसारा एर विश्वभरी आदरा मूर्खू जैसा. त्याच्यासारखा मूर्ख दुसरा कोणी नाही, हे ज्ञानोबाराय म्हणतात. म्हणून मायबाप जीवनामध्ये माय बापाला कधी विसरू नये. राहिला आपला शेवटचा मुद्दा, माणसानं मरणाला विसरायचं नाही. पण झालंय असं, माणसं भ्रमात आहेत, भ्रमात. प्रत्येकाला वाटतं इकडे मला जायचं नाही, मी अमर आहे. इथं कोणीच अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. जन्मासोबत माणूस मृत्यू घेऊन आलेला आहे. जसं मोबाईल घेतला की चार्जर फुकट आहे, पकवास घेतला की गट्टे फुकट आहे, तसं जन्म घेतला की मरण फुकट आहे. येथे नाही मोर आले अवतार एरते पामर जीव किती. इथं राहण्यासाठी कोणी आलेलं नाही, इथं कोणी परमनंट आलेलं नाही. फार सुंदर रचना आहे. जगत में कोई न परमनंट, तेल चमेली चंदन साबुन चाहे लगा लो सेंट, जगत में कोई न परमनंट. इथं परमनंट कोणी आलं नाही. मायबाप देवानं काही दिवसाच्या करारानं आपल्याला खाली पाठवले आणि एकदा का आपलं इथलं कार्य संपलं की मग माणसाला जावंच लागतंय. पण आपलं झालंय असं, माणूस मरणाला विसरलाय. जी माणसं आपल्या डोळ्यासमोर आपलं मरण ठेवतात ना, गडे आपल्यालाही जायचंय, अरे आपल्यालाही एक दिवशी जायचंय, ते माणसं चुकीचं वागू शकत नाही. म्हणून नेहमी जीवन जगत असताना माणसानं मरण आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं. चुकीचा पाऊल माणसाचा कधीच पडणार नाही. एकदा नाथ बाबांकडे एक माणूस आला आणि नाथ बाबांना त्यानं काही 2 प्रश्न विचारले. तो म्हणला, बाबा माझे काही 2 प्रश्न आहेत तुमच्याकडे, मला सांगा माझं भविष्य काय आहे. आणि दुसरा प्रश्न विचारला होता की महाराज, काय झालं, दुसरा प्रश्न विचारला की महाराज तुम्ही एवढं शांत राहता, तुमच्या शांत राहण्याचं कारण काय. हे 2 प्रश्न विचारले. त्यावेळी नाथ बाबांनी त्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. नाथ बाबा म्हणतात, आधी मी तुला तुझं भविष्य सांगतो. अरे भल्या माणसा, तुझं मरण 8 दिवसावाले. काय म्हणले बाबा, तुझं मरण 8 दिवसावाले. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तर त्यांना ऐकलंच नाही, लगेच पळत घराकडे निघाला. पाहता पाहता 7 दिवस निघून गेले. 8वा दिवस उजडला, सूर्याकडे पाहिलं आणि मनामध्ये त्याला जराशी धीर आला. अरे मी वाचलो, माझं मरण 7 दिवसात होतं, पण महाराजांच्या कृपेने मी वाचलो. धावत महाराजांकडे गेला
आणि नाथ बाबांना सांगू लागला, महाराज मी तुमच्या कृपेनं वाचलो बरं, पण मला तुम्ही दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही की तुम्ही एवढं शांत राहता, लोक तुम्हाला एवढा त्रास देतात, तरी तुमचे शांत राहण्याचं कारण काय आहे? नाथ बाबा म्हणले, आधी मला सांग तू या 7 दिवसात काय काय केलं. म्हणलं काही नाही महाराज, ते वरच्या खोडव्यासाठी, ते शेतासाठी भावाचं आणि माझं भांडण होतं, त्याचं त्याला देऊन टाकलं. म्हणलं आपल्याला मरायचंय. रोज दारू पिऊन यायचो, बायकोला मारायचो, आई वडिलाला शिव्या द्यायचो. या 7 दिवसात तसं काही केलंच नाही. म्हणले मग मला सांग तुला कसं वाटलं? महाराज लई समाधान वाटलं. मग हेच कारण आहे माझ्या शांत राहण्याचं. मी नेहमी माझं मरण माझ्या डोळ्यासमोर ठेवतोय. विठ्ठल म्हणून नाथ बाबा या मनुष्य देहाची नश्वरता सांगतात. बाबा एकदा का तो काळ आला आणि या शरीरातला प्राण घेऊन गेला की माणसाच्या शरीराची अवस्था त्या सुगंध निघून गेलेल्या फुलाप्रमाणे होते. आयुष्या शेवटी देह तैसा. नाथ बाबा या मनुष्य देहाची नश्वरता सिद्ध करतात. हे नाश पावणार आहे, एक दिवशी जाणार आहे. म्हणून माणसानं मरणाला कधी विसरू नये. पण माणूस मरणाला विसरला आणि एवढा या बंधनामध्ये गुरफटलाय. या शरीराला मी म्हणतो, याच्या संबंधी आहेत ना नातेवाईक, त्याला माझं म्हणतो. पण ऐका मैबा, काळ एकदा आला नाही, माझं तुझं काही चालत नाही, एकट्याला जावं लागतं. म्हणून तर साधू संत म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. मग पुन्हा मात्र कोणीच आपल्या सोबत येणार नाही, ना आपले भाऊ, ना आपली बहीण, ना आपले सगळे सोयरे, कोणी नाही. अंत काळीचा सांगाती कोण आहे? तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून. बस पुन्हा त्या भगवंत शिवाय कोणी नाही. मग आपलेच माणसं पण म्हणत असतात, आता उचला, आता किती वेळ ठेवायचं, बरोबर आहे ना. एका मरणाऱ्या माणसाची आत्मकथा एका कवीनं आपल्या शब्दात वर्णन केली. ऐका, तर मरणारा माणूस कधी बोलत नसतो. प्रेत बोलतं का? नाही बोलत माईबा. पण प्रेताच्या मनामध्ये, त्या मेलेल्या व्यक्तीच्या अंतकरणात काय असू शकतं हे एका कवीनं आपल्या शब्दात वर्णन केलंय. तो मरणारा व्यक्ती बोलतोय, सजवत होते सगळे मला, मी शांत निजलो होतो. सजवत होते सगळे मला, मी आज शांत निजलो होतो. बहुतेक आसवांच्या धारांनी मी आज चिंब भिजलो होतो. शेवटची अंघोळ होती गरम गरम पाण्याची, शेवटची अंघोळ होती गरम गरम पाण्याची. सर्वांची घाई होती मला डोळे भरून पाण्याची.
आज मात्र वेगळंच काहीतरी घडत होतं. आज मात्र वेगळंच काहीतरी घडत होतं. वैऱ्याचंही प्रेम माझ्यावर जडत होतं. आणि असंच होतं बरं. जिवंत असताना माणसं एकमेकाशी नीट बोलत नाहीत. मेल्यावर म्हणतात माणूस लई चांगला होता. अरे मेल्यानंतर खांदा देण्यापेक्षा लोक म्हणतात मरणाऱ्या व्यक्तीला खांदा देणं पुण्य आहे. पण मी म्हणते मेल्यावर खांदा दिल्यावर ते माणूस बघायला राहत नाही. जिवंत असताना त्याच्या सुख दुःखामध्ये खांदा द्या. तो माणूस आयुष्यभर तुम्हाला विसरणार नाही. बरोबर आहे ना. म्हणून ती व्यक्ती बोलते की शेवटची आंघोळ होती गरम गरम पाण्याची. सर्वांची घाई होती मला डोळे भरून पाण्याची. आज वेगळंच काहीतरी घडत होतं. वैराचंही प्रेम माझ्यावर जडत होतं. 4 लाकडं आणा म्हणजे मग भागेल. 4 लाकडं आणा म्हणजे मग भागेल. पण आपल्यांनीच विचारलं अजून किती वेळ लागेल. सरणावर राहूनही मी माझं मौन पाळलं होतं. सरणावर राहूनही मी माझं मौन पाळलं होतं. कारण माझ्यांनीच मला जाळलं होतं. माझ्यांनीच मला जाळलं होतं. ही अवस्था माणसाची होते. म्हणून मैबाप, जर तुम्हाला वाटत असेल आमचा शेवट गोड व्हावा, तर माणसाचा शेवट फक्त एकाच गोष्टीने गोड होतो. कमीत कमी अंतकाळाला तरी देवाचं स्मरण व्हावं. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार. पण हे देवाचं नाव काही सहजासहजी तोंडाला येत नाही मैबाप. त्यासाठी अनंत जन्मीचं पुण्य लागतं. मी तर म्हणते खरंच ताईसाहेबांचं काहीतरी पुण्य असेल गड्या, की त्यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा एवढा छान कार्यक्रम या ठिकाणी ठेवलाय. हे कोणाच्याही भाग्यात नसतं बरं. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या कुटुंबातले जी सगळी मेंबर आहेत, त्यांची मुलं असतील, त्यांचे पती असतील, सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देईन. आजच्या कंडिशनला पाहायला गेलं तर माईबाप वर्ष श्राद्ध झालं की माणसं घरातल्या माणसांना विसरून जातात. एवढंच काय, त्यांच्या नावचा जो दगड ठेवलेला आहे ना रानामध्ये, तो सुद्धा वर्ष झालं की बांधावर फेकून देतात. पण अशा या युगामध्ये तुम्ही 5वं पुण्यस्मरण करताय. खरं तुमचं कौतुक आहे बरं. म्हणून माणसाला स्वतःचा शेवट गोड करायचा असेल तर निश्चितच भगवंताचं चिंतन करावं लागेल. त्याशिवाय शेवट गोड होत नाही. आणि ते भगवंताचं नाम मुखाला येण्यासाठी अनंत जन्मीचं सुकृत उदयाला यावं लागतं. अनंत जन्मीचे सुकृत पदारी, अनंत जन्मीचे सुकृत पदारी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय नाथ बाबा सांगतात. एवढंच नाही माईबाप, तर नामदेव महाराजांनी सांगितलंय जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली. तेव्हा कुठे ते विठ्ठलानं आमच्यावरती कृपा केली. एवढंच नाही तर तुकोबराय सुद्धा सांगतात पूर्व पुण्य ज्यांची असेल पुण्याई तोची मुखी गाई रामणा. पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य लागतं तेव्हा कुठं देवाचं नाव मुखाला येतं. नाहीतर काही माणसाच्या गौऱ्या मसन वाटत जातात पण देवाचं नाव मुखाला येत नाही. म्हणून शेवट गोड व्हावा असं वाटत असेल तर मैबाप अंतकाळाला देवाचं नाव मुखाला यावं. मी म्हणते खऱ्या अर्थानं आज ताईसाहेबांचा शेवट गोड झाला असं म्हणता येईल. फक्त वाईट एका गोष्टीचं वाटतं ऐका, मरणाला वय नाही. लक्षात येत आहे ना, मरणाला वय नाही. कदाचित एखादं बालक जन्माला आल्यावर मरू शकतं, एखादा माणूस भर तारुण्यात जातं आणि काही माणसं वयस्कर होऊन मरतात. पण प्रत्येकाच्या मरणाचं दुःख भिन्न असतं, वेगळं असतं. जसं एखाद्या झाडाचं पिकलेलं पान जमिनीवर पडावं त्यावेळी त्या पानाला दुःख होतं बरं. ते पान म्हणत असतं बाबा त्या झाडाकडे बघून की तुझी आणि माझी आता ही शेवटची भेट आहे गड्या.
आता वारं वादळ आलं तर मला उडून जायचंय, आता या जीवनातली या आयुष्यातली तुझी माझी ही शेवटची भेट आहे. त्यावेळी त्या झाडाला त्याचं फारसं दुःख होत नाही, का ते पिकलेलं पान असतं. पण ज्यावेळी एखादा माणूस येतो आणि त्या हिरव्या झाडाच्या फांद्याला काठी घेऊन मारायला लागतो, अगदी कोवळी कोवळी पानं, हिरवी पानं खाली पडतात ना, त्यावेळी खऱ्या अर्थानं त्या झाडाला दुःख होत असतं. तसं इथं थोडंसं दुःख होण्यासारखंच आहे. अगदी काहीच वय नसताना भर तारुण्यामध्ये ताईसाहेबांना जावं लागले, हे जरा दुःखाचीच गोष्ट आहे मैबाप. पण ज्याच्या त्याच्या प्रारब्धामध्ये जे लिहिलेलं आहे ते घडत असतं. ती भगवंताची इच्छा समजून प्रत्येक गोष्ट ही सहन करून पुढे चालायचं असतं. म्हणून आज खऱ्या अर्थानं त्यांचा शेवट गोड झाला असं म्हणता येईल. आणि ताईसाहेब आपल्या कुटुंबियांना आशीर्वाद देत असतील की अरे काय भाग्यवान मुलं माझ्या पोटी जन्माला आली, काय मी नशीबवान पतीची पत्नी आहे की माझ्या मरणानंतरही माझ्या नावाने एवढा मोठा सोहळा होतोय. खरंच त्याचवरून आशीर्वाद देत असतील. पितर आशीर्वाद देत असतात माईबाप. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तयाकुळ. आणि काही माणसं जिवंत असतानाच माईबापाला सांभाळत नाही, आणि मरणानंतर कितीही मोठे तुम्ही सोहळे केले, गुलाबजामुनच्या पंक्ती जरी घातल्या तरी त्या पंक्ती फक्त कावळ्यानी तुम्ही आम्हीच खायच्या. मायबाप परत येत नसतात. मायबाप ऐका, जिवंत तोपर्यंत आपल्या त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल हे केलं पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी 12 वाजून गेले तर आम्हाला खूप लांबचा प्रवास करायचा, म्हणून तिथी बदलते आता. म्हणून या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल खऱ्या अर्थाने इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला आहे, आदरणीय व्यंकट दादा बिरादार यांच्यामुळे. बरं, आता इथं ते उपस्थित नाही आहेत, पण त्यांच्यामुळे इथं येण्याचा योग आला, तुमचं दर्शन झालं, म्हणून तुम्हालाही मनापासून धन्यवाद देईल. मला 2 तास ज्यांनी, आता 2 तास नाही 1 तासच म्हणावं लागेल, ज्यांनी सुंदर गायनाची साथ केली सर्व महाराज मंडळींना मनापासून धन्यवाद देईल. उत्कृष्ट पकवाजाची साथ केल्याबद्दल आमच्या नागेश दादांनाही मनापासून धन्यवाद. आणि या ठिकाणी कीर्तनाची जी शूटिंग चालू आहे यूट्यूब चॅनल भास्कर पाटील यूट्यूब चॅनल, या ठिकाणी या कीर्तनाची शूटिंग होते. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि ही झालेली सेवा ताईसाहेबांच्या चरणावरती समर्पित करून आजची ही ज्ञानदानाची सेवा किंवा त्यांच्या नावाने जे काही अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, ही सगळी पुण्य सामग्री आपण त्यांच्या चरणावरती समर्पित करू. आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा. Thank you.